लाडक्या बहिणींसोबत मुख्यमंत्र्यांचे रक्षाबंधन. ठाणे येथील आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी हजारो महिलांनी येऊन त्यांना राख्या बांधून हा सण साजरा केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी जमा होतील असे आपण सांगितले होते. त्यानुसार राज्यातील 1,04,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाल्यामुळे यंदा हा सण जास्तच उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख निखिल बुडचडे, उपविभाग प्रमुख स्वानंद पवार तसेच शिवसेनेचे ठाणे शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीरांचा वसा पुढे नेऊया, प्रत्येक राखीचा मान राखूया. वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांची परंपरा पुढे घेऊन जात ठाण्यातील आनंद आश्रमात उपस्थित राहून इथे जमलेल्या हजारो बहिणींच्या हस्ते राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. जल्लोषात उत्सवामध्ये बहिणी आपल्या भावांना राख्या बांधतायत आणि आज हा टेंभी नाक्याला आनंद आश्रमामध्ये आनंदीगे साहेबांच्या आश्रमात हा एक मोठा कार्यक्रम होतोय. ही परंपरा आहे ती. दिघे साहेब देखील ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करायची आणि सगळ्या बहिणी दिघे साहेबांनी येऊन राख्या बांधायच्या. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सुरू झाली आहे. त्याचे पैसे 2 हप्त्याचे त्यांच्या खात्यात जमा झाले. मोठा उत्साह पण आहे, जल्लोष पण आहे आणि तो उत्सव आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय, मुंबईमध्ये पाहतोय, ठाण्यात पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्रात आज राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठा होतोय. सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की या ठाणेकरांनी, या ठाणेकरांच्या आशीर्वादाने, बाळासाहेब धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो आणि जेव्हा जेव्हा आनंद आश्रमामध्ये जो जो कार्यक्रम होतो तो माझ्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम असतो. म्हणून माझ्या बहिणींना मी राखी बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मुस्लिम आणि बहिणींना आता मुंबईमध्ये, वर्षामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून बहिणी आल्या होत्या. त्यांनी राख्या बांधल्याही आणि राख्या त्यांनी बॉक्स भरून, पेट्या भरून राख्या घेऊन आली. त्यामध्ये देखील सगळ्या समाजाचे बहिणी होत्या. आजही आपण इथं पाहतोय की मुस्लिम बहिणी देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये. पोलीस बहिणी देखील, पोलीस भगिनी यांनी देखील आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला, मला राख्या बांधल्या. आता या त्यांच्या भावाची, एकनाथ शिंदेची जबाबदारी वाढलेली आहे आणि माझ्या बहिणींच्या प्रती जे आहे यांची सुरक्षा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांना सक्षम करणं आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर करणं आणि आत्मसन्मान मिळवून देणं हे आमचं काम आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ज्या योजना सुरू केल्या त्या देखील म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना आर्थिक निर्भर करण्यासाठी आणि महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना जे कृषी बिल, मुख्यमंत्री कृषी बिल, वीज बिल माफ योजना, अशा अनेक योजना, 3 सिलेंडरच्या योजना, अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या. युवकांसाठी देखील रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना ट्रेनिंग द्यावं, त्यांना अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप मिळावी यासाठी देखील आम्ही मानधन स्टायपेंड सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही केले. त्यामुळे सर्व समावेशक, सर्व घटकांसाठी या राज्याने अनेक योजना सुरू केल्या. सगळ्यात लाडकी बहीण योजना आज खूप लोकप्रिय झालेली आहे आणि त्याची प्रचिती आपण इथं पाहतो. त्यामुळे मी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, तुम्हालाही सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल.
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील गोविंदा पथकांनी अद्यापही इन्शुरन्स देण्यात आले नाही. गोविंदा पथकांमध्ये संभ्रम. ठाण्यातील गोविंदा पथकांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येत्या 27 ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. मात्र 8 दिवस शिल्लक असताना अजून सुद्धा गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही. या संदर्भात मंगळवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व गोविंदा पथकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. महाराष्ट्र शासनाने 75,000 गोविंदाचा इन्शुरन्स जाहीर करण्यात आला आहे. मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना इन्शुरन्स मिळाले नाही. त्यामुळे ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीने 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल. त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानले. शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो, मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बालगोपाळांना होतो का? सराव करताना अनेक बालगोपाळांना इजा होते, मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्याने अनेक गोविंदा पथकांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या 1 महिन्याआधी गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की यावर्षी महाराष्ट्रातले 60 गोविंदा पथक स्पेनला पाठवणार आहे. 60 गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीने केली जाईल, त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना, ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की यावर्षी जो विमा कवच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहखर्चाने ठाण्यातील 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहेत. कोणती विनंती? त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो. शासनाशी पाठपुरावा केला. स्वतः खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट घेतली. श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा ओरिएंटलचे मॅनेजर आहेत सचिन खानविलकर यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क केला. त्यांनाही सांगितलं की ठाण्यातील जे गोविंदा पथक यांचा इन्शुरन्स आपण काढावा. पण इन्शुरन्स कंपनी आम्हाला असं सांगते की ज्या संस्थेला दिलेला आहे त्या संस्थेकडे तुम्ही जा, ते त्या अर्जाची पडताळणी करतील आणि त्यानंतर आम्ही आपल्याला इन्शुरन्स काढून देऊ. पण ती संस्था कुठली बोगस आहे, 1 महिन्यापूर्वी ती रजिस्टर करते. त्यांचा गोविंदा पथकांशी संबंध काय? महाराष्ट्रातल्या कुठल्या गोविंदा पथकांना विश्वासात घेतलं आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन म्हणून जे नाव देतं, महाराष्ट्र राज्य हे नाव देऊच शकत नाही नियमाने. असं सर्क्युलर आहे. आणि जी रजिस्टर केली धर्मदा आयुक्ताकडे महाराष्ट्र शासनाचं असं कुठलाही पत्र नाही की यांना मान्यता दिली म्हणून. शासनाने 75,000 गोविंदा पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे. मग जर का ती पैसे शासन देतंय, मग ह्या लोकांना गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय? हे काय ही संस्था काय यांच्या खिशातले पैसे देत नाहीये? मग तुम्ही त्याला नियमाने अटी का ठेवता? आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्सवाल्यांना गाईडलाईन द्या की जे गोविंदा पथक तुमच्याकडे अप्रोच होतात त्यांचे इन्शुरन्स काढा म्हणून. गेल्या वर्षी आम्ही तेच सांगितलेलं शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंदा पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून. मला शासनावर आमचा आरोप नाही आहे. ज्या संस्थेला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ज्या संस्थेच्या नावाने जो GR काढलेला आहे त्यांना आमचं हे त्यांच्यावर आमचा आरोप आहे. ती संस्था काय करते, त्यांच्याकडे जे गोविंदे पथक आहे त्यांचा फक्त इन्शुरन्स करते. यामुळे 2 अपघात घडले, एक ठाण्यात घडलं, एक खारला घडलंय. आज जो ठाण्यात अपघात घडलाय त्याची जबाबदारी घेणार कोण?
शालेय विद्यार्थ्यांनी साकारली शाडूच्या मातीतून गणेशाची विविध रूपे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 अंतर्गत ठाणे महापालिकेचा उपक्रम. शाडूच्या मातीतून गणपतीच्या विविध रूपातील मूर्ती शालेय विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत. निमित्त होते ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळांचे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 या उपक्रमामध्ये महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शाडूच्या मातीच्या मूर्तीचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांच्या कार्यशाळांचाही समावेश होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या 19 क्रमांकाच्या शाळेतील प्रदर्शनानंतर विभागाने विविध शाळांमध्ये शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याचे कार्यशाळांचे आयोजन केले होते. त्यालाही शाळा आणि विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. नौपाड्यातील सरस्वती सेकंडरी शाळा, दिवा येथील महापालिका शाळा क्रमांक 79 आणि 98, महापालिका शाळा क्रमांक 64 येथे झालेल्या या कार्यशाळांमध्ये 500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाडूच्या मातीतून साकारलेली गणेशाची विविध रूपे या विद्यार्थ्यांनी घरी नेली. पर्यावरण दक्षता मंचाच्या स्वयंसेवकांनी या विद्यार्थ्यांना माती वापर, त्यापासून मूर्तीला आकार देणे, त्यासाठी वापरावयाचे नैसर्गिक रंग याची माहिती दिली. तसेच एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबतही त्यांना माहिती. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्लास्टिक बंदी मोहीम तीव्र. दिवसभरात 106 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त. ठाणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, प्रभाग समिती, अतिक्रमण निष्कासन विभागाच्या वतीने संपूर्ण ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 217 आस्थापनांना भेटी देऊन 106.54 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून यापासून एकूण 84,300 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत 21 आस्थापनांना भेटी देऊन 2 किलो प्लास्टिक जप्त करून एकूण 4,000चा दंड वसूल करण्यात आला. कळवा प्रभाग समिती अंतर्गत 15 आस्थापनांना भेटी देऊन 2 किलो प्लास्टिक जप्त करून 3,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 27 आस्थापनांना भेट देऊन 58.84 किलो प्लास्टिक जप्त करून एकूण 15,000चा दंड आकारण्यात आला. उथळसळ प्रभाग समिती अंतर्गत एकूण 25 आस्थापनांना भेटी देऊन 5.7 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 9,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत 27 आस्थापनांना भेटी देऊन 8 किलो प्लास्टिक जप्त करून 15,000चा दंड वसूल करण्यात आला. वागळे इस्टेट व लोकमान्य प्रभाग समिती अंतर्गत एकूण 45 आस्थापनांना भेटी देऊन 8 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 8,300 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत एकूण 15 आस्थापनांना भेटी देऊन 4 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 10,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत एकूण 42 आस्थापनांना भेट देऊन एकूण 18 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करून एकूण 19,000चा इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.